सर्व समाज बांधवांना अत्यंत तातडीचा महत्वाचा संदेश। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी या ठिकाणी तळपत्या उन्हात बसलेले आहेत। माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे, जे जे हा व्हिडिओ बघतायत त्यांनी ताबडतोब आंतरवाली सराटी या ठिकाणी यायचं आहे। नुकतंच विखे पाटील आंतरवाली या ठिकाणी आले होते। मनोज दादाला त्यांनी आणलेला ड्राफ्ट दाखवला, मनोज दादांनी तो बघितला, त्यात काही मनोज दादाने सुधारणा सांगितलेल्या आहे। विखे पाटील संभाजीनगरला गेलेले आहेत। मनोज दादांनी सगळ्यांना सांगावा सांगितलं आहे, जेवढेही महाराष्ट्रातले अभ्यासक आहेत ज्यांना मराठा आरक्षणाची जाण आहे त्यांना विनंती आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज दादांनी तुम्हाला बोलवलेलं आहे। तुमच्याशी ते चर्चा करणार आहेत, नंतर या ड्राफ्टचं काय करायचं ते सांगणार आहेत। बरेच अभ्यासक नंतर पुन्हा मीडियावर येतात, आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला मान्य नाही, ते पुन्हा ऐकून घेतलं जाणार नाही। आम्ही आंतरवाली सराटी या ठिकाणून मनोज दादाचा सांगावा सगळ्या अभ्यासकांना सांगतोय, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंतरवाली सराटी या ठिकाणी यावं आणि तो ड्राफ्ट मध्ये काय सुधारणा करायची आहे। जोपर्यंत मनोज दादाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मनोज दादा कसल्याही पद्धतीत उपोषण मागे घेणार नाही या भूमिकेत आहे। विखे पाटील अजून 1-2 तासामध्ये आंतरवाली सराटी या ठिकाणी येणार आहे। पुढील अपडेट देतो, तुर्तास थांबतो। एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की लड़ेंगे जीतेंगे, मनोज दादा तुम आगे बढ़ो। जे बांधव हा व्हिडिओ बघतायत त्यांनी जसं जसं शक्य होईल, कारण मनोज दादांनी सगळ्यांना निरोप दिलेला आहे, कुणी आंतरवालीला येऊ नका, ऊन जास्त आहे। मनोज दादाचं म्हणणं आहे, मी उन्हात बसतो पण तुमच्यावर ऊन येऊ नये ही परिस्थिती आणायची आहे, त्यामुळे मनोज दादा बसलेले आहे। पण भावांनो, आपलं कर्तव्य लागतं, आपण आंतरवाली सराटी या ठिकाणी जसं जमल त्या ठिकाणी तसं आपण यावं ही विनंती। जय शिवराय।